धाराशिव जिल्ह्याला पावसानं जोरदार तडाखा दिलाय। भूम, परांडा हे जे तालुके आहेत तिथं माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पूरस्थितीची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली। अशात नुकसानग्रस्तांना सरकारकडून मदत केली जाईल असं आश्वासन तानाजी सावंत यांनी दिलं। यावेळी एका महिलेला अश्रू अनावर झाले होते। आम्ही आहे ना, तुम्ही नका चिंता करू आजी, हे नशिबात गेलं तर आम्ही आहे ना, नका चिंता आहे ना सगळे जण। रडू नका हे सगळ्यावरच संकट आहे, तुमच्या एकट्यावर आहे का? रडू नका। एकंदरीत जर परिस्थिती बघता सर्व पिकं खरीपाची गेली, रब्याच्या पेरण्या अजून होणार नाहीत, अजून मोठं नक्षत्र एक हस्त आहे, त्याच्यात काय होतंय अजून कोणाला माहित नाही। आणि अशा पद्धतीनं पेरण्याही लांबल्या गेल्या तर मला वाटतं महाराष्ट्रातली बहुतांश आमदार माझ्या सहित आम्ही ओल्या दुष्काळाची मागणी करू आणि ती मागणी आम्ही शासनाकडे लावून धरू। मला एका पत्रकाराने सांगितलं की ते क्षेत्र आता कमी करण्यात आलेलं आहे, ते सुद्धा क्षेत्र पूर्वीचं आहे त्या पद्धतीनंच माझ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी ही मागणी सुद्धा आम्ही ह्यावेळेस लावून धरू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।